नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मूवी हब क्लब मध्ये। आपलेच गद्दार निघाले म्हणून संभाजी महाराजांना पकडले गेले, नाहीतर संभाजी महाराजांना पकडण्याची कुणाची काय बिशाद। असे लाखो झाकण झुले जरी आले असते ना, तरी आपल्या मुठभर मावळ्यांनी जे आहे हाणून पाडला असता यांना आणि जमिनीत गाडला असता। हाथी घोड़े तोप तलवारे फौज तो तेरी सारी है, हाथी घोड़े तोप तलवारे फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है। कवी कलशांचे ते वाक्य आठवले मूवी मधले की अंगावर अजूनही काटा निर्माण होतो। ते वाक्य बघताना गुजबम्स जे आहेत जरूर निर्माण होतील तुमच्या अंगावर। आणि कवी कलशांचा आणि संभाजी महाराजांची जी शेवटची भेट असते त्या दरम्यान जे कवितामध्ये जे शायरीमध्ये एकमेकांमध्ये जो संवाद होतो तो पाहण्याजोगा आहे। त्यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यातनं पाणी आल्याशिवाय राहणार नाही। प्रत्येक मराठी माणसाच्या, प्रत्येक मराठ्याच्या, प्रत्येक महाराष्ट्रातील माणसाच्या आणि प्रत्येक त्या माणसाच्या ज्यांनी संभाजी महाराज वाचलेत, ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जाणीव आहे, ज्यांना छत्रपती संभाजी महाराज उमजले आहेत, त्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही जेव्हा कवी कलशांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा लास्टला जो संवाद होतो तो संवाद पाहताना। विक्की कौशलने छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत पूर्णपणे घुसलेत। टॉप टू बॉटम परफेक्ट भूमिका केलेली आहे। तिळभरही जागा ठेवलेली नाहीये नाव ठेवायला, शंका घ्यायला। आउटस्टँडिंग भूमिका निभावलेली आहे विक्की कौशलने। जर छत्रपतीची नंतर सगळ्यात जास्त मला भूमिका आवडली असेल तर कवी कलशांची, जी विनीत कुमार सिंगने निभावलेली आहे। काय तो लुक, काय तो पेहराव, काय त्या कविता, काय ती शायरी, काय ती नजर आणि काय तो आवाज। विनीत कुमार सिंग शोभले आहेत कवी कलशांच्या भूमिकेला। रश्मिका मंदाना येसुबाईच्या भूमिकेत जे आहेत लुक वाईज शोभले आहेत, पण आवाजामध्ये जो कणखरपणा हवा होता, आवाजामध्ये जो धाकपणा हवा होता तो कुठेतरी कमी वाटला मला। अक्षय खन्नाने सुद्धा औरंग्याची भूमिका जी आहे जबरदस्त साकारली आहे। मावळ्यांचा रोल मला कुठेतरी कमी वाटला, पण त्यातल्या त्यात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची भूमिका जी आशुतोष राणाने साकारली आहे आणि रायाजीची भूमिका जी आपले मराठी ऍक्टर संतोष जुळेकर यांनी साकारली आहे ती मला जबरदस्त वाटली। मुळात 3 तासाच्या या मूवीमध्ये संभाजी महाराजांचा पूर्ण इतिहास दाखवणे शक्यच नाहीये, मग मावळ्यांचा इतिहास दाखवणे कसं शक्य असेल। यासाठी एक पूर्ण सिरीज कमी पडेल, 200 एपिसोडची एक सिरियल सुद्धा कमी पडेल। मूवीचा फर्स्ट हाफ तुम्हाला कुठेतरी स्लो वाटेल, कारण त्यामध्ये जे आहे घराटी होणारे पॉलिटिक्स किंवा वतनासाठी होणारे पॉलिटिक्स हे दाखवण्याचं काम केलेलं आहे। चौबाजूने छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध होणारे कटकारस्थान दाखवण्याचं काम जे आहे फर्स्ट हाफ मध्ये केलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला कुठेतरी फर्स्ट हाफ जो आहे स्लो वाटेल। सेकंड हाफ इतका फास्ट आहे, त्यामध्ये जे आहे मावळ्यांनी केलेली लढाई, छत्रपती संभाजी महाराजांना कसे पकडले गेले आणि त्यांचे जे 40 दिवसाचे बलिदान आहे ते 40 मिनिटांमध्ये लास्टला दाखवण्याचं काम केलेलं आहे। ते 40 मिनिट पाहताना प्रत्येक मराठी माणसाला, प्रत्येक मराठ्याला, प्रत्येक त्या माणसाला ज्यांनी संभाजी महाराज वाचले त्या सर्वांना रडू नक्कीच येईल। ते 40 मिनिट पाहताना जणू असं वाटतं की आपल्या जे शरीरातून आहे जणू हृदय कोणीतरी काढून नेलंय। मग विचार करा, छत्रपती संभाजी महाराजांनी ते 40 दिवस कसं सोसलं असेल। त्यांनी आपल्या शरीरातील रक्ताचा प्रत्येक थेंब आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या हिंदू धर्मासाठी वाहिलाय। विचार करा त्या राजाचा इतिहास कसा असेल। खरं तर 3-4 पार्ट मध्ये हा मूवी डिवाइड केला पाहिजे होता किंवा एक पूर्ण सिरीज काढली पाहिजे होती। त्यावेळी पूर्ण मावळ्यांचे रोल, संभाजी महाराजांची पूर्ण कारकीर्द, पूर्ण इतिहास दाखवता आला असता। पण 3 तासाच्या मूवी मध्ये सुद्धा भरपूर छान रीतीने हा मूवी जे आहे बनवला आहे, भरपूर छान रीते जे आहे हा मूवी साकारला आहे। कॉस्ट्युम वाईज मूवी मध्ये जो पेहराव केलेला आहे सर्वांना सूट झालेला आहे आणि कडक केलेला आहे। कास्टिंग वाईज सुद्धा मूवी जो आहे परफेक्ट आहे। सर्वांनी आपापल्या भूमिका जे आहे परफेक्ट निभावलेल्या आहे। मला एकच गोष्ट जी आहे पूर्ण खटकली आहे ती म्हणजे आहे जेव्हा लढाई होतात, जेव्हा युद्ध होतात त्यामध्ये जे बॅकग्राऊंड म्युझिक आहे ते अरेबिक आहे आणि ते एवढं कर्णकर्कश वाटतं ऐकायला, अजिबात सूट झालेला नाहीये। मुळात हा इतिहास जो आहे संभाजी महाराजांचा इतिहास आहे। मुळात हा इतिहास जो आहे मराठ्यांचा इतिहास आहे। बॅकग्राऊंड म्युझिक कसं पाहिजे होतं, जसं अंगावर जे आहे थरकाप निर्माण होईल, गुजबम्स येतील असं म्युझिक पाहिजे होतं, असं गाणी पाहिजे होती। मुळात हे अरेबिक बॅकग्राऊंड म्युझिक काढून जे आहे एक कडक म्युझिक जे आहे टाकलं गेलं पाहिजे होतं। अजून एका गोष्टीचं वाईट वाटलं मला, ते म्हणजे लेजिमचं गाणं काढलं गेलं त्यासाठी। मुळात तुम्हाला सर्वांना एक प्रश्न विचारायचा आहे मला की त्या काळात कोणाला आनंद होत नव्हता का? त्या काळात कोणाच्या घरी मूल जन्माला येत नव्हतं का? त्या काळात कोणाचं लग्न होत नव्हतं का? का त्या काळात कुणी युद्ध जिंकून आल्यावर, लढाई जिंकून आल्यावर फक्त एक स्माइल देऊन आनंद साजरा करत होता का?
त्या काळात सुद्धा आनंद साजरा केला जातच असेल ना. मग काय तर ढोल ताशा म्हणा किंवा लेझिम सारखं नृत्य करून जे आहे आपला आनंद साजरा करत असत. पण त्या लेझिम सारख्या सांस्कृतिक गाण्याला सुद्धा तुम्ही विरोध केला. मुळात त्या गाण्याला विरोध नव्हताच. जर ते गाणं नसलंच असतं ना तरी सुद्धा कोणता तरी मुद्दा काढून या झाकण झुल्यांनी नक्कीच विरोध केला असता. कारण यांचा विरोध जो आहे गाण्याला नव्हता, यांचा विरोध होता छत्रपती संभाजी महाराजांना. आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा वनवास कधी संपणार आहे, आज तरी तो संपेल का. सर्वप्रथम मी धन्यवाद करतो लक्ष्मण उत्तेकर ज्यांनी हा मूवी जो आहे डिरेक्ट केलेला आहे आणि विक्की कौशल ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका निभावलेली आहे. सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. कितीतरी वर्षांनी हा प्रयत्न झाला आणि हा प्रयत्न जो आहे अतिशय चांगल्या रीतीने साकारला आहे. आज जर तुम्ही आम्ही मिळून हा मूवी जो आहे डोक्यावर उचलला नाही, आज जर तुम्ही आम्ही मिळून हा मूवी जो आहे थिएटरला पाहिला नाही, तर इतिहासातून आपल्या संभाजी महाराजांचं जे एक पान आहे ते सुद्धा पुसलं जाईल. तुम्हाला जर वाटत असेल आपल्या संभाजी महाराजांचा इतिहास महाराष्ट्र नाही, देश नाही, जगभरात पोहोचावा किंवा लहान मुलांच्या पाठ्यपुस्तकात एक पुस्तकच संभाजी महाराजांबद्दल यावं, तर ह्या मूवीला डोक्यावर उचला. हा मूवी जो आहे सर्व फॅमिलींसोबत थिएटरला जाऊन पहा, तुमच्या सर्व मित्रांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या लहान मुलांना छत्रपती संभाजी महाराज नक्कीच दाखवा. कितीतरी वर्षांनी कुणीतरी जे आहे डेअरिंग केलेले आहे छत्रपती संभाजी महाराज जे आहे यांच्यावर मूवी काढण्यासाठी. इतक्या वर्ष जे छत्रपती संभाजी महाराजांना जे आहे वनवासच सोसावा लागत होता, ते झाकण झुला येतंय आणि ट्रोल करतंय. असल्या झाकण झुल्यांच्या विरोधामुळे जे आहे छत्रपती संभाजी महाराजांना विरोध सोसावा लागलाय. त्यावेळेस पण कटिकारस्थान केली गेली आपल्या छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध आणि आजही तेच चालू आहे. असले जे झाकण झुले आहेत यांना कधी लाज येणार. ज्या महाराजांनी आपल्या रक्ताचा प्रत्येक थेंब स्वराज्यासाठी व्हायला, ज्या महाराजांनी आपल्या रक्ताचा प्रत्येक थेंब जे आहे हिंदू धर्मासाठी व्हायला, त्याच महाराजांना आज हे झाकण झुले जे आहेत विरोध करतायत. मग तुम्ही आम्ही मिळून हा मूवी डोक्यावर का उचलू नये, मग तुम्ही आम्ही मिळून हा मूवी जो आहे का थिएटरला जाऊन पाहू नये. मुळात मी या मूवीचा रिव्ह्यू पार्शल करतच नाहीये. मूवी इतका भारी आहे की तो प्रत्येकाने थिएटरला जाऊनच पाहिला पाहिजे. तर मूवी जाऊन नक्कीच थिएटरला पहा. तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये नक्कीच कमेंट करा. आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, तुमच्या सर्व मित्रपरिवारांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला नक्कीच क्लिक करा, जेणेकरून इथून पुढच्या नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. आजच्यासाठी एवढंच. जय हिंद, धन्यवाद.